एप्रिल मेच्या सुट्ट्या लागायच्या. पोरं सुट्टीमध्ये नदीवर एकदा पवाय गेली तर दिवस दिवसभर पवायची, विहिरीवर एकदा पवाय गेली तर वरनं काटावून उड्या खायची, पुलावून उड्या खायची. दुसरी गोष्ट 24 इंची सायकल असायची, त्यात मधी तांगड्या घालून सगळ्या गावभर हिंडायची. कधी कधी टायऱ्या पण फिरवायची. आयऱ्यानं गोट्याने तर काय धुळा सुटायचा, गलीमध्ये नुसता गलबलाटच असायचा. पुरी मात्र त्या गोलगोल चक्र काढून त्या चिपळ्या म्हणून असायच्या, तिने त्या फरशाच्या तुकड्याने काही ना काहीतरी खेळ खेळत असायच्या. परत आंब पाडायला पोरं जायची किंवा आंब चोरायला म्हणा, बरोबर तोच आंबा नियम धरून पाडायला सुद्धा स्पर्धा लागायची. या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यामुळे मुलांच्या मध्ये काटकपणा येत होता, तणावातनं थोडी मुक्तता मिळत होती. आणि दुसरी गोष्ट सुदृढता शरीरामध्ये राहायची, की कोणताही पदार्थ तिथं खाण्याची गरज नव्हती, कारण की तुमच्यामध्ये त्या गोष्टी येत होत्या आपल्या शरीरामध्ये म्हणा, आपण खात होतो किंवा आपल्यामध्ये त्या गोष्टी आपोआप तयार होत होत्या, कारण की आपण तसं राहत होतो, मनसोक्तपणा आपल्यामध्ये होत होता. पण आजकाल अशी गोष्ट झाली की आपल्या घरातल्या आजूबाजूच्या पोरासनी खेळायला जावा म्हणायला लागते. तो मोबाईल हातातनं खाली ठेवा, खेळायला जावा. आज घटनाही आजूबाजूला तसे व्हायला लागल्यात. मुलं आजारी पडतायत, त्यांच्यावरती तणाव वाढतोय. हे बघा, सुट्ट्या ज्या आहेत त्या तुमच्या अभ्यासातून थोडा रिफ्रेशपणा किंवा आपण रिचार्ज होतोय असं समजा. त्यामुळे सुट्ट्यांचा आनंद घेताना आपण मोबाईलपासून थोडं लांब राहिलं पाहिजे. पोहायला गेलं पाहिजे, आंबे तोडायला गेलं पाहिजे, मामाकडे गेलं पाहिजे आणि बराच आनंद सुट्ट्यांचा घेतला पाहिजे, एवढं मात्र नक्कीच. त्यामुळं काही गोष्टी जरी हरवत चालल्या असेल तरी त्याचे परिणाम मात्र आपल्याला भोगायला लागतात आजूबाजूला या आजारपणात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त आणि व्यायाम करण्याचा प्रयत्न करा आणि मनसोक्त सुट्ट्यांचा आनंद मात्र घ्या, एवढं मात्र नक्कीच. त्यामुळे मोबाईलपासून थोडं लांब राहा आणि ही सुट्टी मोबाईल व्यतिरिक्त एन्जॉय करा, एवढं मात्र नक्कीच. बाकी तुम्हाला काय वाटते?